एशिया कपचं कव्हरेज करत असताना मला 2007च्या वर्ल्ड कपची थोडीशी आठवण झाली. कारण 50पेक्षा जास्त दिवसाची टूर होती आणि हार्डली 13-14व्या दिवशी भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलेलं होतं. भारतीय संघ साखळी स्पर्धेतनंच बाहेर फेकला गेलेला होता. बरेचसे पत्रकार त्यावेळेला मायदेशी परतले, कारण एकतर वेस्ट इंडिजमधला खर्च भारतीय संघ नाही, लोकांचा इंटरेस्ट संपूर्णपणे गेलेला होता. मला तीच गोष्ट आत्ता आठवते, कारण एशिया कप स्पर्धेमध्ये 11 सप्टेंबरच्या रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कपचा फायनल असे सगळ्यांना अपेक्षा होती. लोकांनी बुकिंग्स केलेली होती, विमानाची, हॉटेलची आणि सामन्याच्या तिकिटांची. झालंय भरतच, कारण भारतीय संघ भारतात परतून टी व्हीवरती हा सामना बघणार आहे मनामध्ये क्लेश घेऊन, आणि दुसरीकडे श्रीलंका आणि पाकिस्तान अंतिम सामन्यामध्ये भिडणार आहेत. काय गंमत आहे बघा. हे दोन्ही देश सध्या विविध कारणांनी ग्रासलेले आहेत, संकटांना तोंड देत आहेत. पाकिस्तानमध्ये तुफान मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे, लोकांची वाताहत झालेली आहे. दुसरीकडे श्रीलंकेमध्ये अस्थिर वातावरण आहे, आणि ह्या मनस्थितीत असून सुद्धा श्रीलंकन संघाचं जरा जास्त कौतुक करायला पाहिजे. परंतु या मनस्थितीत असताना दोन्ही संघांनी उत्तम खेळ करून अंतिम सामन्यामध्ये धडक मारलेली आहे. भारतीय संघाकडे सर्व सोयी सुविधा होत्या, आणि तरीही मोक्याच्या क्षणी भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. त्यामुळे सगळेजण मायदेशी परतलेले आहेत. आता मुख्य आपण या फायनल सामन्याबद्दल बोलूया. त्याचं कारण श्रीलंकन संघाने गंमत बघा काय आहे. पहिल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानकडनं प्रचंड मोठा पराभव स्वीकारलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी पुनरागमन केलं आहे आणि दिमागदार पुनरागमन केलेलं आहे. पाकिस्तान संघाचा प्रवास थोडासा आगे पिछे असा झालेला आहे, कारण अंतिम सामन्यामध्ये जरी ते आलेले असले तरी कित्येक सामने अत्यंत क्लोज झालेले होते आणि त्यांनी जिंकले. भारताविरुद्धचा पहिला सामना त्यांनी गमावलेला होता. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर पाकिस्तान संघ फायनलमध्ये आलाय हा सुद्धा चमत्कार मानायला लागेल. त्यामुळे कागदावर जरी खेळाडूंचा विचार करता पाकिस्तानचा संघ अनुभवाच्या दृष्टीने गुणांच्या दृष्टीने उजवा वाटत असला तरी श्रीलंकन संघ किंचित पुढं सरकलाय, कारण गेल्या काही सामन्यामध्ये त्यांची कामगिरी सातत्याने चांगली होतीये. इनफॅक्ट त्याच्यामध्ये अजून सुधारणा झालेली आपल्याला दिसत आहेत. नवीन नवीन हिरोज त्यांच्या ड्रेसिंग रूममधनं जन्म घेत आहेत, जे सामना संघाला जिंकून देत आहेत. पाकिस्तान संघाला दोन प्रॉब्लेम नक्की यायचे. एक तर बाबर आझमला बॅटिंग जमत नाही आहे, त्याच्यावरती पाकिस्तान संघ खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे, आणि दुसरीकडे त्यांची बॉलिंग नेहमीच जरा गडबड करताना दिसते. श्रीलंका संघाची बॉलिंग ही त्या मानाने सुरळीत वाटते. त्यांचे फास्ट बॉलर चांगले परिणाम करतायत, त्यांच्याकडे दोन चांगले लेग स्पिनर आहेत, ते सुद्धा उत्तम परिणाम साधतायत, आणि त्याच्याही पेक्षा त्यांची बॅटिंग सध्या जबरदस्त होते. कधी कुशल मेंडिस धावा करतो, कधी शनाका धावा करतो, कधी एकदम बाकीचा कोणीतरी एकदम बाहेर येतो आणि तो एकदम जबरदस्त कामगिरी करतोय. सलामीच्या फलंदाजाचं असांकाचं सुद्धा कौतुक करायला लागेल, कारण त्यांनी सुद्धा सातत्य दाखवलेलं आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या, T20 सामन्यामध्ये जेव्हा सुरुवात चांगली होते तेव्हा अचानक सगळ्या गोष्टी बदललेल्या दिसतात. भारताला दुर्दैवाने तशी सुरुवात ही मला वाटतं फार कमी वेळेला मिळाली. महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणी कबूल करू देत अथवा न करू देत, दुबईमध्ये सामना असतो संध्याकाळच्या वेळेला, त्यावेळेला नाणेफेकीचं महत्त्व असतं. विकेट काही फार जादू दाखवतं अजिबात नाही, पण तो विकेटचा जो ताजेपणा असतो तो पहिल्या अर्धा तास जेमतेम टिकतो. ज्याच्यावरती फास्ट बॉलरनी काही करामत केली तर बॉलिंग करणाऱ्या संघाला मोठा ॲडव्हान्टेज मिळतो, कारण नंतर विकेट बॅटिंगला खूप सुंदर होतं. दव पडत नाही आहे, त्यामुळे खूप मोठा परिणाम होत नाही आहे, पण तरीही नाणेफेक जिंकणारा कॅप्टन डोळे झाकून पहिल्यांदा बॉलिंग घेईल, हे माझं मत आहे. मी म्हणेन आत्ताच्या घडीला दोन्ही संघ एकदम वर खाली जरी नसले तरी या सामन्याला थोडीशी उत्सुकता कमी असणार आहे, कारण भारतीय प्रेक्षकांनी या सामन्याकडे कदाचित पाठ फिरवली असेल. आता ह्याच्यातले किती जण सामना बघायला येत आहेत किती नाही हे बघायला लागेल, पण श्रीलंका आणि पाकिस्तानचे चाहते हे मैदानावरती नक्की परततील आपापल्या संघाला पाठिंबा द्यायला, आणि ह्याच्यामध्ये अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तानसारखा दंगा होणार नाही, कारण दोन्ही संघाचे प्रेक्षक हे त्या मानाने शांत आहेत, सुस्वभावी आहेत, आपल्या संघाला पाठिंबा देतात, पण दुसऱ्याची निंदा नालस्ती करत नाहीत. तीच गोष्ट अपेक्षित आहे. त्यामुळे एशिया कपच्या सामन्याला मी थांबलेलो आहे, कारण मी क्रिकेट कव्हर करायला आलो आहे, मी एशिया कप कव्हर करायला आलो आहे. क्रिकेटची अशी प्रतारणा मी करणार नाही. खूप जणांनी मला विचारलं, आता तिकडं काय करतोयस, ये की परत.
पण असं करायचं नसतं. कारण मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. 2007ला मी तिथे ठाण मांडून परत थांबलो. तो सर्वात कठीण दौरा होता. भयानक वर्ल्ड कप तो झालेला होता, ज्याच्यामध्ये त्या मानाने रंगत नव्हती आणि मी तिथं थांबलो. त्याच वर्षी 6 महिन्यानंतर मला क्रिकेटनी अक्षरशः तथास्तू म्हणलं आणि मला T20 वर्ल्ड कप भारताने जिंकताना बघायला मिळालेलं होतं. माहीत नाही, कदाचित अशाच चांगल्या गोष्टी भारतीय संघाच्या बाबतीत घडतील. त्यामुळे प्लेयर जशी आराधना करतायत तसं मी सुद्धा एका अर्थाने क्रिकेट देवाची आराधनाच करतोय. त्याच्यामध्ये मोठेपणा काही नाही, कारण क्रिकेटवरती तेवढं प्रेम माझं नक्की आहे. तुम्हाला काय वाटतंय फायनलबद्दल? पाकिस्तानचा संघ उजवा वाटतोय का श्रीलंकेचा संघ जास्त चांगल्या लयीत वाटतोय? बाबर आझमला फॉर्म जो गवसेल का, ह्याच्या बाबतीत तुमचा अंदाज काय, हे पण मला कळवा. जिंकेल कोण हरेल कोण ह्याच्यापेक्षा सामना रंगेल अशी माझी अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा काय मला नक्कीच कळवा आणि त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.